असा विलक्षण प्रवास आणि आमच्या तालुक्याचा कृषी असलेल्या दाखवत तसेच उत्तर विद्यापीठाचे माजी संचालक डॉक्टर सूर्य रोजाळ ज्यांनी हा त्याच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या कल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आयोजित होत आहे असे श्री भूषण निकम आणि त्याच्या पत्नी रोहिणी निकम आणि आपण जमलेले सर्व मान्यवर आपण विदेशात त्यांनी आता विशेष उल्लेखनीय असं काम केलं असे सर्व पुरस्कार्थी खरं म्हणजे आज वसंतराव नाईक यांचा आज त्यानिमित्ताने हा कृषी दिन साजरा होता. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण म्हणत होतो की कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि उत्कृष्ट शेती असं म्हणत होतो आपण. कारण त्यावेळेस शेती GDP मध्ये जो शेतीचा वाटा आहे तो जवळपास 80% अधिक होता. कारण आपण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी ऑलरेडी संपूर्ण जगामध्ये पहिली औद्योगिक क्रांती आणि दुसरी औद्योगिक क्रांती दोघं होऊन गेले होते. त्यावेळेस आपल्या भारतात कशामुळे आपल्या औद्योगिक क्रांती आपल्यापर्यंत पोहोचली नाही किंवा त्या क्रांतीमध्ये आपण कुठेच नव्हतो. त्याच्यामुळे आपल्याकडे 50% शेतीवरती जवळपास 80% लोक अवलंबून होते आणि 80% GDP मध्ये पण वाटा होता. पण जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तसं आपल्याकडे औद्योगिकरण वाढायला लागलं. आपल्याकडे औद्योगिकरण वाढल्यानंतर लोकांचं राहणीमान वाढलं. राहणीमान वाढल्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्या आणि मग शेतीची जी काही साधनं होती, जे काही उत्पादन येत होतं ते कमी पडायला लागलं आपल्याकडे. म्हणजे गहू कमी पडायला लागला आपल्याला, तांदूळ कमी पडायला लागला आपल्याकडे, भाजीपाला कमी पडायला लागला. कारण लोकसंख्या वाढत चालली होती, गरजा वाढत चालल्या होत्या. तर त्यावेळेचे जे काही राज्यकर्ते होते, समजा सुरुवातीला काही नेहरूंचं कार्यकाळ किंवा नंतर लालबहादूर शास्त्रींचा कार्यकाळ, त्यांना ही समज होती की आपल्या देशामध्ये खूप मोठी लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. म्हणून त्यांनी आपण जे म्हणतो ना शेतीतली कृषी क्रांती झाली आपल्याकडे, हरित क्रांती जेव्हा नाव दिले गेलं त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला आपल्याकडे जे काही ट्रॅडिशनल व्हरायटी होत्या त्याच्याऐवजी त्यांनी पहिल्यांदा हायब्रिड व्हरायटी आपल्याकडे लॉन्च केल्या. गव्हामध्ये, त्याच्यामध्ये बाजरी असेल किंवा अनेक पिकांमध्ये आपण अनेक शास्त्रज्ञ आपल्याला जास्त माहिती त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात ती हरित क्रांतीला सुरुवात झाली. मग आपल्याकडे उत्पादन वाढायला लागलं. उत्पादन वाढायला लागलं तर मग जास्त उत्पादन झालं हरित क्रांतीमुळे. या उत्पादनाचं काय करायचं पुढे आपण? मग गव्हर्नमेंटने त्यावेळेस आपल्याकडे तो MSP ऍक्ट आणला की बाबा याच्या खाली गेलं तर, कारण ते क्रांती पुढे न्यायची होती हरित क्रांती, उत्पादन वाढवायचं होतं. पण त्यांनी MSP ऍक्ट आणला. त्याच्यानंतर MSP ऍक्ट आणला, पण ते हे अन्नधान्य घ्यायचं त्याचं करायचं काय आपण? मग त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना केली. त्याच्यासोबत त्यांनी हे मार्केट विकण्यासाठी जे काही संस्था, तो जो एक मेकॅनिझम पाहिजे होता, APMC ऍक्ट म्हणून भरायला वेगवेगळ्या कृषी मंडींची स्थापना केली त्यावेळेस. हे सगळं सिस्टमॅटिक होतं. मग गव्हर्नमेंटने FCI केलं, मंडी स्थापना केल्या, MSP आलं. या धान्याचं काय करायचं? तर एका बाजूला लोकसंख्या वाढत होती, पण आपल्याकडे दारिद्र्य रेषेचं प्रमाण अगदी त्या काळापासून तर आजपर्यंत खूप खाली आहे. मग अशा लोकांसाठी आपण हे गरजू लोकांना हे धान्य पुरवावं म्हणून ही रेशन व्यवस्थापन आणली त्यांनी. म्हणजे यापासून तर रेशन व्यवस्थेपर्यंत असं हे त्या राज्यकर्त्यांना सगळं पुढे आलं. तर दुर्दैवाने काय झालं आपल्याकडे की 70-75च्या दशकानंतर आपल्याकडे इंडस्ट्री वाढत गेल्या, शहराकडे लोकांचं पलायन वाढायला लागलं आणि लोक त्यावेळेच्या राज्यकर्त्यांचं, मी म्हणतो पक्षाचं किंवा याचा म्हणत नाही, पण राज्यकर्त्यांचं त्याच्याकडे उदासीनता, त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि आज अशी परिस्थिती आहे ज्याला आपण उत्कृष्ट शेती म्हणत होतो त्याला आपण काय म्हणतो आता? कनिष्ठ शेती. नोकरी जी कनिष्ठ होती ती काय झाली आता? उत्कृष्ट झाली. आणि व्यापार जो मध्यम होता तो मध्यम राहिला. म्हणजे 70 वर्षामध्ये कुठे गेलो आपण? दुर्दैव असं काम जसं महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये जे आकडेवारी पाहिजे आपण, तर आजही महाराष्ट्रामध्ये 54% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि अख्ख्या भारतामध्ये 66% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. शेतीमध्ये आपल्याकडे शेतीची ग्रोथ किती आहे? अवघी म्हणजे कालच्या अहवालामध्ये 1.2% शेतीची वाढ आहे. इंडस्ट्रीची वाढ 7.5% आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्री जी ती 30% वाढते. म्हणजे कृषीची वाढ तर चांगली गोष्ट आहे, पण त्यात रोजगार निर्मिती किती होते? कारण आजही आपल्याकडे टोटल शेतीचं जर वाटा पाहिलं GDP मध्ये महाराष्ट्राचा काय किंवा पूर्ण भारताच्या कालखंडात 14 ते 15% GDP मध्ये वाटा आहे. पण 66% लोक शेतीवर अवलंबून आहेत.
त्याच्यामुळे आपण हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपण अनेक आपल्यामध्ये सायंटिस्ट आहेत, काही आपले MSc कृषी ॲग्रिकल्चर मधले लोक आहेत, चांगले उत्कृष्ट शेतकरी आहेत, LPOचे लोक आहेत. तर आपल्याला याच्यावरती पर्याय शोधला पाहिजे. याची चर्चा तर रोज राजकारणामध्ये, पेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये रोज होत असते. याला पर्याय काय? तर याच्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या काळात आपण काय म्हणतो बाबा, किंवा 1-2 व्यवस्थित एकाने शेती करावी, एकाने नोकरी करावी, म्हणजे शेतीवरचं अनुभव कमी होईल, हा एक पर्याय होता. त्याच्यात अनेक कुटुंबांमधील लोक शिकले, सवरले, बाहेर नोकरीच्या निमित्ताने गेले, त्यांची मुलं शिकली, म्हणजे शेतीवरचं थोडंसं अवलंबन कमी झाला. पण तरी सुद्धा अजूनही 66% लोक किंवा महाराष्ट्रातील 54% लोक शेतीवर अवलंबून आहेत. याला पर्याय म्हणजे शेतीचे जे काही बाजारभाव किंवा हे सगळ्या गोष्टी होत राहतील, पण त्याच्यासोबत शेतीपूरक व्यवसाय येणं हे फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात आपण पाहिलं तर आपल्याकडचे सर्व शेतकरी हे स्वावलंबी होते, खेडे स्वावलंबी होते आपले. म्हणजे आपल्याकडे घरच्या घरी आपल्या स्वतःची 2 म्हशी असायच्या, एखाद दुसरं गाय असायची, शेळ्या असायच्या, थोड्याशा कोंबड्या असायच्या. म्हणजे आठवड्या बाजार करायचं तर आपण काय करायचो, रोजचं दूध 2 लिटर जाय व्हायचं, त्याच्यात आपला आठवड्याचा बाजार व्हायचा. महिन्याचा बाजार काय मोठं काय सण साजरा करायचा, तो 2-3 किलोचे तूप तयार करायचं, ते विकून आपला सण साजरा व्हायचा. ज्याच्या घरामध्ये कोंबड्या किंवा शेळी पालन होतं, तर असे लोक काय करायचे, आठवड्याला 1 कोंबडी विकली किंवा आठवडे बाजार व्हायचा, अंडी विकली बाजार व्हायचा. अगदीच मोठा सण आला, काही मोठं काही काय असेल तर एखादी शेळी विकली किंवा बोकड विकला तर अख्ख्या महिन्याभराचा ते कार्यक्रम साजरा व्हायचा. हे जर आपल्या जुन्या लोकांना माहिती होतं, आपण पुढे आपण का आलं नाही? नाशिक जिल्ह्यामध्ये आता माझ्या वेळ सांगतो काय, आपल्या तालुक्यामध्ये किती गाई म्हशी आहेत आजच्या काय आपल्याकडे. माझ्या गावामध्ये आता पिशीचं दूध येते. म्हणजे माझ्या घरामध्ये त्यावेळेस आमच्या लहानपणी आमच्या घरात जवळ 12 साऱ्या म्हशी होत्या. आज माझ्या घरामध्ये गावाकडे पिशीमध्ये दूध येते. कुठे गेल्या गाई? म्हशी कुठे गेल्या? कारण आपल्याला त्या म्हशींचे, गायींचे, शेळीपालनाचे कष्ट करायचे नाहीत आपल्याला. म्हणून आपल्यापैकी म्हणजे आपल्याकडे शेतीपूरक सहजपणे उभा राहण्यासाठी 2 व्यवसाय मुख्य आहेत. एक आहे डेअरी, दुसरा पोल्ट्री फार्म. हे सहजपणे उभे राहणार आहे. कारण याच्यासाठी काही MIDC जागा घ्यायला लागत नाही. याला काही टायर रोड पाहिजे, याला काही एक्सप्रेस खूप मोठे लाईट पाहिजे, कुशल मनुष्यबळ पाहिजे, असं काहीच नाही. हे आपल्या स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये शेतीच्या आपल्या 1-2 वर्षाच्या बांधावरती हे व्यवसाय उभे राहणार आहे. आणि तुम्हाला अभिमान वाटेल, नाशिक जिल्ह्यामध्ये आता म्हणजे कांदा जेवढा मोठा आहे, कांदा हा नाशिकमधला, नाशिकची ओळख म्हणजे काय, पूर्वीपासून कुंभमेळा म्हणजे नाशिकची ओळख. मग आमच्याकडे विमान कारखाना आला, विमान कारखान्यामुळे नाशिकची ओळख झाली. मग आमच्याकडे द्राक्ष पिकाला द्राक्षाचा जिल्हा बनायला लागले. कांद्याचा जिल्हा राहायला ताईंना जास्त माहिती कांद्याचा अनुभव त्यांचा आता म्हणजे लोक खूप छान काम करून मतदारसंघात सुद्धा आता रोज सगळा कानून पथकांचा रोज जो काही राज्यकर्त्यांमध्ये निघाला त्यात काही खरं ते तुमचं काही त्याच्यात हे नाही. आणि आज नाशिक जिल्ह्याची ओळख काय? नाशिक जिल्हा हा सर्वात जास्त कोंबड्या बनवणारा जिल्हा आहे पूर्ण भारतामध्ये. जे जवळपास 2 कोटी कोंबड्या एका नाशिक जिल्ह्यामध्ये तयार होतात. तर का याच्यामध्ये मी असेल किंवा आमच्यासारखे असे अनेक उद्योजकांनी हे प्रयोगशील शेती चालू केली, शेतीपूरक व्यवसाय चालू केले, त्यातनं हे व्यवसाय होत राहिले. आज नाशिक जिल्हा जसा झाला तसा आता पुण्यामध्ये पोल्ट्री वाटते, जळगावमध्ये वाटते, विदर्भामध्ये नांदेडमध्ये पोल्ट्री फार्म आहे. आता मला दांडे सर म्हणून आपल्याकडे आलेले आहेत, ते स्वतःच्या तिकडे नांदेडमध्ये एवढं टेम्परेचर असेल त्यांनी स्वतःच्या पोल्ट्री चालू केलं आहे. असे पूरक व्यवसायांमध्ये यायला पाहिजे. जसं आता केंद्र सरकारने म्हणजे फार्मेशन कृषीच्या बाबतीत चांगली पॉलिसी आहे त्याच्यामध्ये. कारण आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळी चर्चा करत असतो. त्याच्यामध्ये गोडाऊन बांधता येतात, पॅकेजिंग सेंटर बांधता येतात, वजन काटे लावता येतात, छोटं काही प्रोसेसिंग करता येतात. त्याच्यामध्ये फार काय असं क्लिष्ट नाही ते सबसिडी घेण्यासाठी, कारण त्याच्या प्रोसेसमध्ये खूप क्लिष्टता नाही, सोपं सगळं. तर आपण मला या मित्र असं वाटतं का आपण या शेतीपूरक व्यवसायामध्ये सगळ्यांनी बोलायला पाहिजे. खूप पोटेन्शियल आहे प्रोसेसिंगमध्ये, खूप सारा पोटेन्शियल आहे. पूर्वी आपण काय बनायचो की सोयाबीन पण घ्यायचं, कापूस पण घ्यायचा, एखादा मराठी व्यापारी त्यालाच घ्यायला का आपण खेड्यामध्ये आपण का आपण माल घेऊ शकत नाही, आपण घेऊन तो स्टोर नाही करू शकत, आपण त्याकडे फॅक्टरी सप्लाय नाही करू शकत का? अशी काही कोणाची मोनोपोली, कोणी मारवाड्याची किंवा कोणी सिंधी माणसाची मोनोपोली राहिलेली आहे. आता काळ बदललेला आहे. आता कोणालाही व्यापार होत आहेत. आता पूर्वी व्यापारी होण्यासाठी खूप पैसे लागायचे, ज्ञान लागायचं. आता हे सगळं सोपं झालं, ज्ञान मिळवणं सोपं झालं, पैसा उभं करणं सोपं झालेलं आहे. आता नाशिक आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर छोट्या छोट्या एकच उदाहरण देतो आणि मी टाकतो. नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 ते 41,000 खेडे आहेत.